धाराशिवच्या शिवायही म्हणजे पूर्वीच्या उस्मानाबाद या जागेवरती तिथे खरं तर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे तसा तगडा उमेदवार आहे का? कारण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे आताच्या धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण ताकद होती. जे जगजित राणा आहे, पद्मसिंह पाटलांचे पुत्र, त्यांची आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात तले वादही आपण पाहिले. अलीकडच्याच काळामधले जर वाद पाहिले डीपीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांचे वाद होताना आपल्याला पाहायला मिळाले, ते आमदार आणि हे खासदार. तर तुम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार म्हणजे भाजपचा क्लेम आहे, कदाचित ते मागे घेतील कारण ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावीच लागेल, कारण काही जागांवर साताऱ्याच्या जागेवरूनही त्यांनी 2 पावलं त्यांनी मागे घेतलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटानं. माझ्या मते अजून तरी शिंदे साहेबांच्याकडे असा कोणी तुल्यबळ उमेदवार आहे याची माहिती नाही. इव्हन त्यांच्या पक्षातले असे कोणी ठामपणे सांगत नाही. एक दुसरं अँगल सांगतो, जी डेव्हलपमेंट अजून चालू आहे. 3 दिवसापूर्वी राणा जगजितसिंग पाटील हे दिलीपराव वळसे पाटील ज्यांचा ऍक्सिडेंट झाल्याने आता ते हॉस्पिटलमध्ये रिकव्हर होत आहेत, त्याच्या पूर्वी येऊन भेटून गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं की बेसिकली राष्ट्रवादीमध्ये जो तुम्ही उमेदवार हे करताय, जो शरद बिराजदार म्हणून आहेत, ते खरोखरच एवढी ऍक्टिव्ह फाईट देतील का? तर तुम्ही या संदर्भात आणखीन 2-3 नावं घ्या. मग त्याच वेळेला सुनील तटकरांनी जेव्हा शनिवारी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलं, आमच्याकडे 3-4 नावं आहेत जे ओमराजांच्यावर डेफिनेटली कुरघोडी करू शकतात. ती नावं कोणती आता येतात बाहेर? तर एक म्हणजे सतीश चव्हाण, जे दादा ग्रुपचे काउन्सिल मधले उमेदवार आपला आमदार आहेत, आणि दुसरे विक्रम काळे, तेही दादा ग्रुपचे आमदार वरच्या हाऊसला आहेत. तर अशा वेळेला ही 3 नावं येतात. पण आजची एक नवीन डेव्हलपमेंट आता कळते, ती म्हणजे खरं तर आज दुपारी सुनील तटकरे प्रेस कॉन्फरन्स घेणार होते आणि अशी एक बाहेर वदंता होती की ते धाराशिव बद्दलच काय ते अनाउन्समेंट करतील, पण ती त्यांची प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल झाली. आत्ताची जी त्या अजित पवार ग्रुपकडनं जी माहिती आहे त्यानुसार एक पॉसिबिलिटी अशी वर्तवली जाते की राणा जगजितसिंग पाटील जे आहेत, तर त्यांच्या ज्या सुविज्ञ पत्नी आहेत त्याही राजकारणात सक्रिय आहेत, जिल्हा परिषदेतून वगैरे होत्या, तर त्या केवळ आता अजित पवार ग्रुपमध्ये जॉईन होतील आणि त्या ह्या कॅन्डिडेट असू शकतात, अशी एक आता चर्चा आहे. आता एक मुद्दा राहिला तो बेसिकली संभाजीनगर, किंवा पहिल्यांदा आपण ज्याला औरंगाबाद म्हणायचो, तिथे सुद्धा शिंदे गटाने आपला उमेदवार आहे असा दावा केलेला आहे, तो म्हणजे राज्याचे मंत्री संदीपन भुमरे, आणि त्याचबरोबर मराठा आंदोलनातले एक विनीचे शिलेदार, किंवा ते ज्याला आपण म्हणायचो मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून विनोद पाटील यांच्या नावाची. पण त्याचबरोबर बीजेपी आपला हट्ट सोडणार नाही, कारण त्यांना असं वाटतं की तिथे असलेल्या सर्व जाती समीकरणामध्ये आणि एकूणच जे डिव्हायडेड अपोजिशन आहे त्याच्यात आता जर का जे आपले डॉक्टर भगवंत कराड जे आहेत, जे आता राज्यमंत्री आहेत फायनान्स, त्यांच्या नावाची जर का आपण हे केली तर त्याच्या दृष्टीने बीजेपी इज ऑल्सो क्लेमिंग. त्यामुळे आता मोठे मोठे तोडपे ही महायुतीतली आता स्थिती.